मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या आत्मानुशासन ग्रंथामध्ये आचार्य आम्हाला सांगतात की आमच्या जीवनात जी काही सुविधा, जे काही आमचा पुण्ययोग प्राप्त आम्हाला झालेला आहे, हा आमचा पूर्वकृत पुण्याचा उदय आहे। यामुळे आम्हाला सर्व सुख सुविधांची प्राप्ती झालेली आहे। जगामध्ये लोकमान्य पद म्हणजे राजा, महाराजा, चक्रवर्ती या पदांची प्राप्ती देखील पुण्य कर्माच्या उदयामध्येच संभवनीय आहे। सोनं, चांदी, पैसा या गोष्टी, बाह्य परिग्रह हा देखील पूर्वकृत पुण्याचा उदय असताना जीवाला प्राप्त होतो। हे तर झालं बाह्य, परंतु आम्हाला जो ज्ञानावरण कर्माचा आदि क्षयोक्षम झालेला आहे, हा देखील आमचं कुठलं न कुठलं सुकृत आहे। काहीतरी आमचा पूर्व पुण्याचा आणि ज्ञानावरण कर्माचा असा क्षयोक्षम आहे की आम्हाला अशा प्रकारची बुद्धी जीवनात प्राप्त झाली आहे। संधी पंचेंद्रियत्व आम्हाला मिळालेलं आहे, आम्हाला उच्च कुल प्राप्त झालेला आहे, जैन धर्म मिळालेला आहे। या सगळ्या सोयी ज्या आम्हाला मिळालेल्या आहे, या आमच्या पूर्वकृत पुण्याच्या उदयाचा परिपाक आहे। आणि राजा वगैरे हे तर होणं हा आणखी त्याच्याही पेक्षा पुण्याचा उदय आहे। काल आपण जसं बघितलं त्या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलं की बुद्धिमान आहे एखादी व्यक्ती, पराक्रमी आहे, नंतर तिचा उपयोग आत्मकल्याणासाठी पण लागण्यासाठी तत्पर आहे। पण अशी व्यक्ती जेव्हा लक्ष्मीच्या अभिलाषेत येऊन राजाधिकांची सेवा करते, तर त्यांच्या प्रती आचार्य पश्चाताप व्यक्त करतात। काल आपण श्लोक पाहिलेला होता। रत्नकरण शावकाचार मध्ये सम्यक दर्शनाची महती सांगताना अनेक मागून श्लोक आलेले आहेत की सम्यक दृष्टी काय काय होत नाही। दुष्कुल, विकृताल्पायु, दरिद्रतांच व्रजंती नाप्यव्रतिका असे शब्द त्या ठिकाणी ठेवलेली आहे। दुष्कृत म्हणजे दुष्कुल मिळत नाही, दरिद्री होत नाही, नंतर बाकीच्या अनेक गोष्टींपासून सम्यक दृष्टी जीव जीवनात दूर राहतो। प्रथम नरक विन षटभु ज्योतिष वान भवन षंडणारी अशा प्रकारची त्याची परिणती सम्यक दृष्टी जीवाची होत नाही। नंतर रत्नकरण शावकाचार मध्ये समंतभद्र आचार्यांनी त्याला कशा प्रकारचं राज वैभव प्राप्त होतं हे सांगताना परत एक कारिका ठेवलेली आहे। नवनिधी सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रम वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्टदृशा क्षत्र मौली शेखर चरणाः। चक्रवर्तीत्व पद कोणाला मिळतं? चक्रवर्ती पहिल्यांदा ज्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे असा जीव चक्रवर्ती बनू शकतो, महाराज बनू शकतो। राजा बनणं सामान्य गोष्ट झाली, परंतु चक्रवर्तीत्व पदाची प्राप्ती ज्याच्या जीवनात नवनिधी सप्तद्वय 2 प्रकारच्या म्हणजे 14 प्रकारचे रत्न आणि सर्व भूमी म्हणजे षटखंड त्याच्या अधीन असणं, अशा प्रकारे क्षत्र मौली शेखर चरणा
ज्यांच्या चरणावर अनेक असे मौली म्हणजे राजे म्हणजे मुकुटधारी राजे नतमस्तक होतात, असं चक्रवर्तीत्व मिळणं हे सम्यक्त्वाचंच परिपाक जीवनात आहे. आता एखादा जीव अशा प्रकारचा पुण्यपूर्वार्जित कर्म त्याचं उदयात आहे आणि उदयात असताना देखील तो जर धनाच्या अभिलाषेने राजाची सेवा करत असेल तर त्याचा कर्मसिद्धांतावर विश्वास नाही. जर त्याचं पुण्यकर्म आहे तर त्याला पैसा मिळणारच आहे. त्याला राजाची चाकरी करण्याची गरज नाही, त्याची हाजी हाजी करण्याची गरज नाही. तो जर धर्म कार्यात रत झाला तर त्याचं पुण्य जे आहे ते परत वर्धिष्णू होऊ शकतं आणि त्याला राजाची सेवा न करता देखील अशा प्रकारे लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होऊ शकतो. पण ज्या वेळेला असा दुर्मी सुयोग जीवनात साधला असताना त्याचा उपयोग जर त्यांनी धर्मकार्यासाठी केला नाही आणि अशा प्रकारे राजाचं दासत्व जर त्यांनी स्वीकारलं तर त्याचा एक तर कर्मसिद्धांतावर विश्वास नाही की मला जर माझ्या कर्मात असेल तेवढंच मिळणार आहे. हाही आमचा एक कर्मसिद्धांत आहे. आमच्या भाग्यापेक्षा आम्हाला जास्त मिळू शकत नाही आणि जे ते प्राप्त आहे आम्हाला ते पर्याप्त पण आहे. त्या प्राप्त सामग्रीचाच उपयोग आम्हाला धर्म कार्यासाठी करायचा आहे. हा आमचा सिद्धांत एक तर आम्हाला मान्य नाही आणि म्हणून ते अशा प्रकारे काय राजाची दासत्व स्वीकारतात, त्यांची चाकरी करू इच्छिता. श्लोक आपण पाहिला होता, परत एकदा बघू. 95 नंबरचा श्लोक आहे. लोकाधिपा क्षितिभुजो भुवि येन जाताः तस्मिन् विधौ सती हि सर्वजन प्रसिद्धे सोच्चं तदेव यदमी स्पृहणीय वीर्याः तेषां बुधाश्च बत किं कः तां प्रयांती. लोकाधिपाः लोकाचे स्वामी, क्षितिभुज क्षिती म्हणजे धरणी आणि त्याचे भुज म्हणजे धारण करणारा म्हणजे राजा, असा या भूमी या पृथ्वीवर येण जाता जे कुणी झालेले आहे ते सर्व जन प्रसिद्धे हे तस्मिन विधौ त्याची सर्वांना विधी ज्ञात आहे. सर्वांना विधी ज्ञात आहे याचा अर्थ पुण्यकर्माचा उदय असेल तरच असे लोकाधिपी क्षितिभुज या पृथ्वी तलावावर झालेले आहे. परंतु असं असताना यदमी स्पृहणीय वीर्याः स्पृहणीय अशा प्रकारचं सामर्थ्य म्हणजे ज्या सामर्थ्याची स्तुती करावी असं सामर्थ्य लाभलं असताना सुद्धा क्षितिभुजाम या राजा लोकांची हा काय करतो आहे, सेवा करतो आहे. भृत्यताम प्रयांती, तर त्यांच्या प्रकारे ते सोच्चम हे अत्यंत सौच्चनीय आहे, हे अत्यंत पश्चाताप करण्यासारखं असणार आहे. नंतर पुढच्या श्लोकामध्ये सांगतात धर्मप्राप्तीचं विधान आम्ही जीवनात कसं आचरण करायचं. हा श्लोक देखील श्लेष अलंकाराचा श्लोक आहे. मध्ये आपण अन्योक्ती अलंकार बघितला हंसेच्या संबंधामध्ये, हंसेन भुक्तमती कर्कश, आणि या श्लोकामध्ये आचार्य श्लेष अलंकार वापरणार आहे. श्लेष अलंकार याचा अर्थ त्या श्लोकाचे दोन अर्थ त्या ठिकाणी निघू शकतात. एक पहिला अर्थ आणि परत त्याला तेच शब्द घेऊन त्याच्या माध्यमातून दुसरा जो त्याच्यामधला लपलेला अर्थ आहे, गहन अर्थ आहे, जो आमच्या धर्मकार्यासाठी उपयुक्त आहे, असा तो अर्थ या श्लेष अलंकाराच्या माध्यमातून आचार्यांनी सांगितलेला आहे. आणि या श्लोकामध्ये हेही एक संदर्भ आलेला आहे की गुणभद्र आचार्य ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये दक्षिणेमध्ये कदाचित राष्ट्रकृत राजांचं त्या ठिकाणी राज्य असावं आणि त्या राजाला संबोधून, त्याचा जो राज्य आहे कृष्णराय द्वितीय, त्या राजाला संबोधून त्यावर पहिल्यांदा अशा प्रकारचा श्लोक करून मग त्याच्यामधला हा अलंकार करून तो आमच्या धर्मकार्यामध्ये कसा उपयुक्त आहे
हे त्या ठिकाणी दाखविल्या गेलेला आहे. म्हणून ज्याच्या चरणावर दुसऱ्याचे मस्तक झुकलेले आहे अशा कृष्णराजाच्या द्वारा ठेवलेला खजिना म्हणजे निधान, ते स्थान सांगण्याचा दृष्टांत म्हणजे ते स्थान देखील कुठे आहे हे राजांनी गूढ भाषेमध्ये सांगितलं. आणि ते गूढ भाषेत सांगितल्यानंतर त्यांचा जो मंत्री होता त्या मंत्र्यांनी बरोबर ती खजिन्याचं स्थान ओळखून काढलं. अशा प्रकारचा हा भाव आहे की त्यांनी कुठेतरी गुप्त खजिना लपवून ठेवलेला होता आणि त्यांनी एक समस्या ठेवली असावी कदाचित, आणि त्या समस्येच्या माध्यमातून ते स्थान कुठे आहे त्याचा निर्देश केला. निर्देश केल्यानंतर सामान्याची पोहोच तिथपर्यंत जाऊ शकली नाही, कारण त्या सामान्यांना त्याच्यामधला मतितार्थ ज्ञात झाला नाही. जे बुद्धिमान होते त्यांनाच तो अर्थ आकलित झाला. आणि त्यामध्ये जो सर्वार्य नावाचा त्यांचा मंत्री होता त्या मंत्र्यांनी त्या खजिन्यापर्यंत पोहोचून तो मार्ग बरोबर त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मी तो खजिना प्रत्यक्ष पाहिला आहे याची ग्वाही दिलेली आहे. आता हेच आम्हाला श्लोकात पाहायचं आहे. यस्मिन्नास्ति स भूभृतो धृतमः वंशः प्रदेश परः प्रज्ञा पारमिता धृतोन्नतिधना मूर्ध्ना ध्रियन्ते श्रिये भूयास्तस्य भुजंग दुर्गमतमो मार्गो निराशस्ततो वक्तं वक्तुमयुक्तमार्य महतां सर्वार्य साक्षात्कृता. यस्मिन् नास्ति स भूभृतः, भूभृत म्हणजे पर्वत, की जो पर्वत मोठमोठ्या घृत महावंशाः, वंशाः म्हणजे बांबूची झाडं, ज्यांनी महावंश म्हणजे मोठमोठे बांबूचे वृक्ष ज्या पर्वतावर असणार आहे धृत धारण केलेले आहे असा प्रदेश परा, असा तो प्रदेश. या पारमितः तो जो प्रदेश आहे तो प्रदेश बुद्धीच्या माध्यमातूनच जाणल्या जाऊ शकतो. म्हणजे जोपर्यंत एक तर महावंश आहे म्हणजे बासांची झाडं अत्यंत उत्तुंग अशी वाढलेली आहे, त्यामुळे त्या बासांची उंची पण आम्हाला प्रज्ञेने ज्ञात करावी लागते, किंवा त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग देखील त्या आम्हाला बुद्धीने ज्ञात करावा लागतो. नंतर धृतोन्नतिधरा, त्या याच्यावर शिखर हे अत्यंत धनाने युक्त असणार आहे. धृतो उन्नती धना मूर्धा ध्रियंते श्रिये, अशा प्रकारे शिखर देखील त्या ठिकाणी उन्नत आहे आणि त्याच्यावर धन देखील आहे. परंतु तो जो प्रदेश आहे तो प्रदेश भूयाः तस्य भुजंग दुर्गमतमो, भुजगांनी तो व्याप्त आहे. असे तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा कसा आहे, फार लांबचा आहे. त्या ठिकाणी शॉर्टकट नाही आहे. अनेक वळसे घेऊन किंवा अनेक दुर्गम अशा प्रकारची घाटी चढून किंवा लांब मार्गाने त्या ठिकाणी पोचता येऊ शकतं. आणि भुजंग दुर्गमतो, आणि त्या मार्गामध्ये सर्पादी देखील आहे. त्यामुळे तो मार्ग कसा झालेला आहे, दुर्गम झालेला आहे. एकदम आम्ही सहजासहजी तिथे पोचू शकत नाही. आणि निरास्त ततः, आणि दिशा देखील आम्हाला कळत नाही. म्हणजे तो मार्ग दिशाभूल करणारा देखील आहे. आम्ही कोणत्या दिशेने चाललो आहे, कुठे आम्हाला जायचं आहे अशी देखील त्या ठिकाणी एकदम खात्री देता येत नाही. म्हणजे आमची दिशाभूल देखील होऊ शकते. अर्थात तो प्रदेश साधारण लोकांसाठी कसा आहे, अज्ञात आहे आणि विषम आहे. तिथपर्यंत साधारण लोक पोचू शकत नाही. परंतु तरी देखील सर्वार्य साक्षात्कृतः, आर्य सर्वार्य साक्षात्कृतः, अशा प्रकारचा तो प्रदेश सर्वार्य नावाच्या मंत्र्यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितला. म्हणून राजांनी त्या सर्वार्य मंत्राची प्रशंसा केली.
हा पहिला एक अर्थ झाला, जो सामान्य अर्थ त्या ठिकाणी आम्ही घेतला किंवा सांगितल्या गेला. अर्थात आत्मानुशासन ग्रंथामध्ये याचा काही संबंध नाहीये, त्यामुळे हा अलंकार आहे हे लगेचच ज्ञात होतं आणि म्हणून याचा अर्थ कसा लावायचा आणि धर्मकार्यासाठी आत्मानुशासनसाठी हा श्लोक कशा प्रकारे घटित होईल हे पण आपल्याला पाहण्यासारखं आहे. आता या ठिकाणी जो प्रदेश शब्द आहे, या प्रदेशाचा अर्थ आहे धर्म आणि त्याची व्युत्पत्ती करताना सांगितलं प्रदिश्यते परस्मै प्रतिपाद्यते इति प्रदेश. अर्थात ज्यात परांना संबोधन केल्या जातं असा हा प्रदेश रूपी धर्म जे आहे हा परह म्हणजे उत्कृष्ट आहे. कारण लोक लक्ष्मीसाठी राजाकडे मस्तक झुकवतात आणि राजा बनणं हे धर्माचं फल आहे. लोक लक्ष्मीसाठी राजाकडे मस्तक झुकवतात. पैसा पाहिजे असेल तर राजाकडे याचना केली जाते आणि राजा त्याची पूर्ती करतो. पण राजा बनणं हे धर्माचं फळ आहे. धर्म असेल तर राजपद मिळू शकतं. पूर्वीच्या काळी जे जे राजे झालेले आहे त्यांच्या जीवनात धर्म होता. अगदी सुरुवातीला महाभारत कालापासून आम्ही बघू शकतो रामायणापर्यंत रामराज्य असं म्हटलं जात होतं, म्हणजे धर्माचं ते फळ आहे. ते राजे इक्ष्वाकू आदी उत्तम वंशाला धारण करणारे अर्थात कुलीन होते. हा जो शब्द आला धृत महावंशा, हा शब्द डबल अर्थाने वापरला. वंश म्हणजे बास पण होतो आणि उत्कृष्ट वंश, महावंश म्हणजे उत्कृष्ट वंश आणि धृत म्हणजे धारण करणारे. म्हणजे ते जे राजे होते हे राजे कसे होते तर उत्कृष्ट वंशाला धारण करणारे होते, अर्थात कुलीन होते. नंतर ज्याची बुद्धी चालत नाही हा शब्द आलेला होता. त्यासाठी सांगितलं की ज्यांच्या बुद्धीचा पार लागू शकत नाही, म्हणजे जे अतिशय बुद्धिमान आहे, महान आहे, गुणांनी उन्नत भंडारी आहे, तो राजा धर्मात प्रधान आहे. आणि तो धर्म प्राप्त करण्याचा उपाय दान, व्रत, संयम आदी अनेक प्रकारचा आहे. विषय वांछा रहित आहे. भुजग अर्थात कामी पुरुषांकरता तो अत्यंत दुर्गम आणि अगोचर आहे. सज्जन पुरुषांमध्ये पण प्रधान लोक धर्ममार्ग कथन करण्यास समर्थ आहे. जे उत्कृष्ट पुरुष असतील तेही धर्ममार्ग कथन करण्यास कसे आहे, असमर्थ आहे. त्याचे स्पष्टपणे व्याख्यान करणे कठीण आहे. धर्म अगदी स्पष्ट शब्दात सांगा म्हटलं तर धर्म स्पष्ट शब्दात सांगता येत नाही, कारण धर्म जेव्हा शब्दामध्ये बंदिस्त होतो त्याला सीमा येतात आणि धर्म असीम आहे. जेव्हा मी एका दृष्टीतून कथन करते त्यावेळेला त्या वस्तूच्या अनेक गुणधर्मांना मी सांगू शकत नाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेला वचनाच्या माध्यमातून धर्म कथन करतो त्याचा अर्थ हा समजायचा आहे आणि हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे अनेकांसाठी. आम्ही ज्या वेळेला एका दृष्टीतून धर्म असा आहे हे सांगतो याचा अर्थ त्या विशिष्ट अँगलनी जर आम्हाला बघता आलं तर त्या दृष्टीतून तो तसा आहे, ही त्याची एक बाजू झाली. पण त्याला अजूनही अनेक आयाम असू शकतात. या सगळ्या मिळून त्याचं युगपत कथन करणं कुणालाही शक्य नाही. तीर्थंकरांच्या दिव्य ध्वनीत देखील ओंकार ध्वनी मधून ते सत्य उजागर झालं, पण गणधरांना देखील ती वाणी अक्षरांमध्ये बंदिस्त केल्यानंतर त्याच्यावर मर्यादा आलेल्या आहे. म्हणून हा धर्म मार्गाचं कथन करणं कसं आहे, असमर्थ आहे. पूर्णतः सांगितल्याच जात नाही. आम्ही म्हणतो आम्ही आत्म्याला सांगत आहे. आत्म्याला सांगणं, शब्दामध्ये सांगणं हे अत्यंत अशक्य आहे. आत्मा शब्दात सांगितल्या जाऊ शकत नाही. तर आत्मा कथनचित सांगितल्या जाऊ शकतो आणि कथनचित त्या शब्दांना आमच्या अंतरंगामध्ये धारण करून तो आम्हाला
अनुभवात यावा लागतो, तर मी म्हणेल की मी आत्मा काय आहे हे समजलं. म्हणून समयसार मध्ये सुद्धा जाणणं या शब्दाला याच दृष्टिकोनातून पाहलाय. मी आत्म्याविषयी अनेक वर्णन वाचले, निबंध वाचले, लेख लिहिले, आत्मा मला समजलं असं ज्ञात होत नाही. हे तर फक्त शाब्दिक झालं. ज्या समयात त्या आत्म्याच्या माध्यमातून मी अंतरंगात माझ्या आत्मतत्वात प्रवेश केला आणि हा आत्मा मी असा आहे हे बघितलं, त्यावेळेला आत्मा मला समजला. म्हणून आत्मा मी जाणला. आणि हेच या ठिकाणी बघायचं आहे की असे धर्ममार्ग कथन करण्यात सगळे असमर्थ आहे. सगळे या दृष्टीने की पूर्ण कथन करता येत नाही. मग आम्ही प्रश्न विचारू शकतो की जर धर्ममार्ग सांगितला गेला नाही तर मुनींनी, ऋषींनी किंवा आचार्यांनी किंवा आताही हा मार्ग का सांगितला जातो? हाही आमच्या मनात प्रश्न येऊ शकतो. परंतु त्याला एक बाजू आम्ही सांगतो आहे. जेव्हा धर्म शब्दामध्ये आम्ही सांगतो तेव्हा त्याचं स्वरूप समजून आम्हाला तशी प्रतीती येते का हे बघणं म्हणजे धर्म समजणं. म्हणून समयसार मध्ये देखील आचार्यांनी सांगितलं आहे, अमृतचंद्र आचार्यांनी, की यदि मला जर तुम्हाला धर्म दाखवायचा आहे तर जर मी तुम्हाला दाखवू शकलो तर तुम्ही ते प्रत्यक्ष माना, अन्यथा छल ग्रहण करू नका. हे शब्द आचार्यांचे आहे की मी जर तुम्हाला ते धर्माचं स्वरूप दाखवू शकलो आणि मी दाखवणार आहे पण तुम्हाला देखील तेवढ्याच प्रामाणिकतेने धर्माचं स्वरूप बघायचंय. मी तुम्हाला माझं सर्वस्व समर्पित करून ते दाखवणार आहे. पण घेणाऱ्यांनी तेवढ्या समर्पणतेने घेतलं नाही तर त्याला ते समजणार नाही. म्हणून यदि दायेच्छ प्रमाणम चुक्केज्य छलम न घेतव्यम. तम त्यांची गाथाच आहे ती. तम एयत्त विहत्तम अप्पाणम सविहवेन दायेच्छ. यदि दायेच्छ तम प्रमाणम चुक्केज्य छलम न घेतव्यम. मी ते एकत्व विभक्त आत्म्याचं स्वरूप माझ्या वैभवानी, वैभव कोणतं आचार्यांचं, तर युक्ती, प्रमाण, प्रत्यक्ष यांनी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्ही तितक्या समर्पक बुद्धीनी ते ग्रहण केलं तर तुम्हाला त्याची अनुभूती येणार आहे. अन्यथा तुम्ही माझं कथन उलट समजू नका. मी दाखवलं आहे, पूर्ण यांनी दाखवलेलं आहे समर्पणाने, पण तुम्ही घेऊ शकले नाही. पण तरीही आचार्य सांगतात यात तुझा दोष नाही आहे. मी दाखवू शकलो नाही, आचार्य स्वतःकडे कमीपणा घेतात. इथे पण एवढी आचार्यांच्या अंतरंगामध्ये करुणा बुद्धी जीवनात आहे. तेच या ठिकाणी सांगत आहे की असे हे प्रधान ते देखील धर्ममार्ग कथन करण्यात असमर्थ आहे. त्याचं स्पष्टपणे व्याख्यान करणं कठीण आहे. मी म्हणते मी सत्य सांगितलं, बरोबर आहे, पण सत्य बहुआयामी आहे. शब्दात मांडलं ते एक बाजू झाली. म्हणून सत्य वचनात आहे तसं सत्य मनात पण सांगितलं आणि सत्य कायेत पण आहे. म्हणून मन वचन कायेचं तिन्हीचं सत्य पाहायचंय. आमची काया देखील कशा तऱ्हेने त्या ठिकाणी रिएक्ट करते याच्यावरही सत्य समजू शकतं. अशा तऱ्हेने या सत्याचं पूर्ण स्पष्टपणे धर्माचं व्याख्यान करणे कठीण आहे. पण तो धर्म सर्वार्य, सर्वार्य म्हणजे अर्थात समस्त आर्य, अर्थात समस्त आर्य म्हणजे गणधरादी सत्पुरुषांच्या द्वारा अथवा सगळ्यांकडून पूज्य अशा सर्वज्ञ देव द्वारा. सर्वार्यचा अर्थ सर्व आर्य. आर्य म्हणजे जे पूज्य पुरुष आहेत ते त्यांना आर्य म्हटलं जात होतं. म्हणून पूज्य पुरुष कोण, तर आचार्य वगैरे, गणधरादी वगैरे. आणि त्या गणधरांदिकांद्वारा किंवा सगळ्यांना पूज्य असे कोण, तर अरहंत भगवान, सर्वज्ञ भगवान यांच्या माध्यमातून तो प्रगट केलेला आहे. आणि तो धर्म
आम्हाला प्रतीती करण्यायोग्य आहे. एवढी सुंदर ही गाथा आहे आणि या गाथेचा जो भाव आमच्या अंतःकरणात आला तर आत्मानुशासनचा गाभा आम्ही जीवनात पकडला. तसही सुरुवात होत असताना काय आहे, चढती भाजणी असते. कोणतंही स्तुतीपर काव्य किंवा ग्रंथ लिहिताना असा त्यांचा आलेख जो आहे हा चढत्या पृष्ठभूमीवर जात असतो, वरवर जात असतो आणि मध्येच कुठेतरी तो एखादा उच्चांक गाठतो. उच्चांकावरून थोडासा जरी खाली आला तरी ती आपली उच्चांक पातळी ते आचार्य सोडत नाही. जसा त्यांनी अन्योक्ती अलंकार वापरला, उंचीपर्यंत गेले, त्याच्याही पुढे हे आता या ठिकाणी या अलंकाराच्या माध्यमातून आम्हाला धर्माचं मर्म आचार्य सांगत आहे की हा असा धर्म कसा आहे जीवनात आणि तो आम्हाला कशा रीतीने धारण करायचा आहे. आणि हा कुणी सांगितला तर परत सर्वज्ञ भगवंतांनी प्रतिपादन केलेलं आहे. याचं व्याख्यान आचार्य स्वयं स्वतः पुढे कमीपणा घेऊन करतात आहे की याचं व्याख्यान करणं हे अत्यंत कठीण आहे. पण तरी देखील आचार्यांचा जो करुणाभाव आहे, या करुणाभाव त्या ठिकाणी इतका महत्प्रयासाने उजागर झालेला आहे की ते त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला तो धर्माचं निधान काय आहे, धर्माचं माहेर घर कोणतं आहे, म्हणून पहिले शब्द वापरला लक्ष्मी निवास निलयम निधाय हृदिवीरम. निधाय शब्द आला. निधाय याचा अर्थ हे जे काही खजिना देणार आहे आचार्य, या खजिन्याचा मार्ग आम्हाला आचार्यांनी सांगितलेला आहे. ज्या राजा महाराजांची अन्य पुरुष सेवा करतात ते केवळ धर्म प्रभावानेच होतात. म्हणजे जे सेवा करणारे आहे त्यांचं पुण्य आहे म्हणून हे लोक सेवा करतात, अशा प्रकारची या ठिकाणी गोष्ट आहे. आणि म्हणून जर आम्हाला ऐहिक किंवा पारलौकिक कोणत्याही तऱ्हेचं सुख अभिप्रेत असेल तर काय करायला पाहिजे, व्रत संयम जप तप आदी द्वारा धर्माचं पालन आमच्या जीवनात असलं पाहिजे. तसही धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या सगळ्यात पहिल्यांदा पुरुषार्थ कोणता ठेवला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा धर्म पुरुषार्थ ठेवलेला आहे. आणि आम्हाला उपदेशही दिला की धर्माची कास जीवनात तू सोडू नको. धर्म करत संसार सुख तू भोग, त्याला आचार्यांनी नकार दिलेला नाही. पण ते भोगत असताना धर्माचं अधिष्ठान जीवनात असलं पाहिजे. धर्म करत संसार सुख आणि धर्म करत निर्वाण, धर्माच्याच माध्यमातून निर्वाणाची पण आम्हाला प्राप्ती होणार आहे. आमचं धर्माचं अधिष्ठान अति बळकट असलं पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत डगमगता कामा नये. आता जे मुनी आम्हाला उपदेश देतात, हे उपदेश देताना त्यांचा देखील भाव असा आहे की मी माझंच आत्मकल्याण केलं, मी वैराग्यवान बनलो, मला आत्मेची प्रतीती आली, माझा वेळ धर्म कार्यामध्ये व्यतीत होतो आहे. पण समोरची अनंत जीव सृष्टी पाहून त्यांच्या मनामध्ये अत्यंत करुणाभाव उत्पन्न होतो. आणि आपण बघितलं की ज्या वेळेला स्वदया आहे, स्वतःच त्यांनी सांभाळलेलं आहे, त्याच वेळेला परदया देखील त्यांच्या जीवनात असतेच. स्वदयेसोबत परदया आहेच. अशा प्रकारे करुणेचा भाव आल्यामुळे ते परत आम्हाला तशा प्रकारचा उपदेश देत आहे आणि सावध करत आहे. जर तुला कुणी जर खोटा उपदेश दिला तर त्या खोट्या उपदेशाला तू समज की हा उपदेश माझ्या आत्मकल्याणाचा नाही. ते एक कसं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये शब्द आलेला आहे, क्वाक्वा व्याख्यान. काका व्याख्यान पण शब्द कुठे कुठे आहे आणि मूळ संस्कृत टीकेमध्ये जर पाहिलं तर काक्वा व्याख्यान म्हणजे खोट्या गुरूंनी दिलेला मिथ्या उपदेश. जर सर्वसाधारणतः
सुखानी म्हणजे भौतिकतेच्या विषय वस्तूंनी जीवाची त्या ठिकाणी लालसा तृप्त होते, तात्कालिक सुखाची अनुभूती होते. आणि शरीराकडे बघून हा जीव त्या ठिकाणी प्रेम करू नये का याच्यावर, अशा प्रकारचा जर त्याचा भाव झाला तर त्याला कदाचित कुणी असं उपदेश देणारं मिळेल की अरे जिथं प्रत्यक्षात तुला सुख दिसत आहे ते तू तो भोगायलाच पाहिजे. जसं चारवाक होते, चारवाकाचा सिद्धांत होता की चारवाकांनी काय सांगितलं की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तू तुझ्याजवळ पैसा नाहीये, तू चांगला सुखोपभोग घेऊ शकत नाही, तर तू काय कर, उधार घे, चार लोकांना माग, ऋणम कृत्वा आणि घृतम पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा हा देह भस्मीभूत झाला तर कोणी पाहिला पुनर्जन्म आहे नाही आहे, स्वर्ग नरक कल्पना कोण बघणार आहे ह्या. आणि म्हणून या देहाचे चोचले तू पुरवून घे. अशा प्रकारचा जर उपदेश कोणत्या एखाद्या गुरूंनी, मिथ्या गुरूंनी आम्हाला दिला तर आम्हाला हे कळलं पाहिजे की आमच्या हिताचं काय आहे आणि अहितकर काय आहे. आम्हाला कोणते गुरु, आम्ही गुरूंची योग्य रीतीने शहानिशा केली आहे का, हे गुरु आहे का, गुरु या संज्ञेला ते प्राप्त आहे का, गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे काढून टाकणारे, असे हे खरंच ज्ञानी आहे का, हा मी पहिल्यांदा त्या ठिकाणी भाव पाहिला पाहिजे. आणि गुरुची व्याख्या करताना जी व्याख्या सांगितलेली आहे की विषया विषयाशा वशात येतो, निरारंभो परिग्रहा, ज्ञान ध्यान तपो रक्त हो. ज्ञान ध्यान आणि तपामध्ये जे अनुरक्त आहे असं त्यांच्याजवळ हे गुण आहे का हे पाहून आम्ही त्यांची शहानिशा करायला हवी आहे. आम्हाला खोट्या उपदेशात, आणि खोटे उपदेश कोणते की आमची मानसिकता तशा प्रकारची दिसते आहे म्हणून आमच्या मनाला अनुकूल वाटेल असा जर उपदेश कुणी देत असेल तर तो उपदेश आम्हाला कळला पाहिजे की हा सदुपदेश नाही. आचार्य सांगतात, शरीरादिकांच्या प्रती वैराग्य भाव उत्पन्न करून जीवाला धर्म आणि धर्म मार्ग दाखविणाऱ्या मुनिराजांचे वर्णन करतात. त्यांना फलाची काहीही इच्छा नाही, ते धर्म मार्ग सांगतात आहे तर त्यांच्या मागे एकच हेतू आहे, मी जसं आत्मकल्याण केलं तसं या जीवांनी देखील आत्मकल्याणामध्ये उद्युक्त व्हावं. कोणत्याही प्रकारच्या लौकिक अभिलाषेची त्यांना त्या ठिकाणी आवश्यकता नाही, कारण त्यांनी तर त्याचा त्याग केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं पद, प्रतिष्ठा, ख्याती, लाभ या सगळ्यांपासून ते दूर आहे. आणि ते जे उपदेश देणार आहे ते खरा आत्मकल्याणाचा असणार आहे. पराचा उपकार करणाऱ्यांची त्यांची प्रवृत्ती असते आणि म्हणून परोपकाराय सताम विभूतया, अशा प्रकारचं नीतिकाराचं वचन आहे. काय म्हणतात उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढचं बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.